गुड मॉर्निंग. आता वाजले 5:22 आणि मी आताच रेडी झाले. आता आम्ही 6 वाजता आम्ही निघणार आहोत. याचं गणपतीचं आहे मग शिवलिंग ते कृष्णेश्वर आहे का? घृणेश्वर. ओके, आम्ही तिथे जाणार आहे. बाकीचे सर्वजण झोपले, फक्त आम्ही दोघं उठलेले आहे. आता आमची तयारी झाली की मग ते लोक पण उठतील आणि मला सांगा मी कशी असते. ओके, जर आता आपण नंतर भेटूया. हळू तिकडे बघ, नाही तर मग तुझं दाट पडतील. बाय जाडे जाडे झोपून गेलेत. आम्ही तिघ झोपले. सगळे एसीचे फ्लॅप उघडा. आम्हाला पैसे कुठे टाकले? तर काहीच आम्ही पोचलेले आहे कृष्णेश्वर मंदिराकडे. गर्दी तर मिळत नसेल. जर मंदिरामध्ये मोबाईल अलाउड असेल तर क्लिप घेईल, नाही असेल तर नाही घेणार. गाईज आम्ही दर्शन केलं पण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, म्हणून दादा आला आणि तिथपर्यंत गेल्याने आतमधनं मला थोडंसं गेटवरचं काढायचं होतं. पण तेवढ्यातच त्या लोकांनी अलाउन्स केली की सेलफोन आणि मोबाईल्स आतमध्ये अलाउड नाही मिळत. असं ते सरळ भरला आणि गेल्यानंतर मग मला समजलं की गेटवरचं पण काढायचं होतं. सो राहून गेलं ते. जाऊ द्या आता. असं पण मोबाईल अलाउड नव्हता आतमध्ये. काय फायदा गेट बघून पण छान आहे. दर्शन पण छान झालं. त्या लोकांनी हात पण लावून दिले पिंडीला. अजिबात गर्दी नाही. तुम्ही नक्की या. चला गाईस, आता आम्ही आले भर पेट खाऊ, नाही काय नाश्ता खाऊ. मग सांगतात खेबड्यासारखी घेतात त्याला. ते तू बोललेली ते टोमॅटो सॉस आहे का? वडापाव टोमॅटो. खरंच भाजी. तेवालं गाणं टाक. गौरी शिवाय ते आहे ना. खाली गेले यार. बघितला ठरवा कुठे जाईल. पहिला किल्ल्यावर चल, तो लांब पण आहे तो हनुमान. ट्रॅकिंगच्या लायकीचा असेल तो. इकडे जवळच आहे. ट्रॅकिंग आहे रे. झोपलेल्या हनुमानकडे जाऊ. चल, ट्रॅकिंग आहे. बघ इथून त्याचे स्पॉट दाखवलेत बघ त्यांनी. हा देवगिरी फोर्ट, चांदमिनार, हे सगळं फिरायचं असेल. तो नदीकडे काय तो नदीकडे सेल्फी पॉइंट, दूर कॅनॉन, म्हणजे हा पूर्ण असा किल्ला पसरलेला असेल. हे असं आहे पुरा आहे मतलब यहाँ तक हे पुरा उसाट नाही. हे पाक फिरायचं. पण ते ह्याचं असेल काय ट्रॅकिंगचं. आता ट्रॅकिंगच आहे ना तो. आपण ट्रॅकिंगचे लायकीचे कपडे ना घातले. तो भद्रा मारुतीला आता पण चाललेले आहे. इकडे अलाउड नव्हतं पण मी हळूच लपून काढली. अशी पकडून व्हिडिओ आणि मस्त आलाय तो व्हिडिओ. अशीच लपून काढली. व्हिडिओ डिलीट नाही. व्हिडिओ डिलीट नाही. त्याला कोण थोडं माहीत पडणार मी व्हिडिओ बनवतो असं नाही का. मी तर आता नवीन स्टार्ट झाली. आमच्या घरातल्यांनाच ना माहीत मिळत मी व्हिडिओ बनवतो आणि मला पप्पालाच ना माहीत मिळत मी व्हिडिओ बनवते. ही मोठी गोष्ट. विचार कर तू, विचार कर. किती गुपित गोष्ट आहे ही. विचार कर तू. कैलास टेम्पल बाकी आहे. एलोवेरा. येस, एलोवेरा. समजत नाही काय ते घ्यायला लागतं का नाही. आता आम्ही आहेत एलोवेरा लेण्यामध्ये जाणार आहे. तिकडे 20 रुपयाच्या नोटीवर जे तिकडे बनलेलं आहे ना ते आहेत. आम्ही त्याच्यामुळे 20 रुपयाची नोट्स होते. मला पण त्याच्यात नाही ना. काम कर 10 देऊन टाकतो. अर्धा ग्लास काम तो उसका ही था. हो गया. मला माहिती आहे. मी तिकडून जाताना बघितले खातात. तर काहीच इथे 2 ब्लॉगर आलेले आहेत. त्यांनी पण माझा ट्रायपॉड लावलेला आहे मोबाईलवर. आणि माझ्या आत्ताच मी थोडेसे व्हिडिओज काढले मस्तपैकी स्लो मोशन. ते मी टाकेल नंतर मग शॉर्ट व्हिडिओमध्ये. ते तुम्ही नक्की बघा. आणि आता चालले तर आम्ही
इथे हे बघा, इकडे मोबाईल अलाउड आहे, हीच मोठी गोष्ट आहे. इथे सर्व ठिकाणी मोबाईलच अलाउड नसतो. हे बघा किती मस्त व्ह्यू आहे. इथे जायचं आपल्याला आणि ते फोटो काढायला मस्त आहे. आणि हे असं सिक्कासारखं दिलंय. तिकीट माहीत नाही काय ते, आम्ही काढले. चला तर गाईड बागेश्वर. आता आहे थंड थोडं, पण आता काय माहिती. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. नंतर थोडं कसं होईल. इकडे थंड वाटतंय. इथे थंडच वाटेल बेटा. हा ऊन पडलं तर होईल. आम्ही यांना शोधतोय पण हे हरून गेलेत. कुठे गेले काय माहिती. अचानक हे आम्हाला मिळाले. ते बघा तिथे दिसले का, ते बघा तिथे, ते बघा हे बघा, हे बघा ही गुड्डी. ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. पहिल्यांदा म्हणजे असं मंदिरमध्ये बांधलेली आहे. नाही तर ब्रह्मदेवाची मूर्ती एक पण नाही. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. लेण्याची मॅप आहे जिथे आपण जाणार आहोत. तिथे रिसेंटली आपण इथे उभे आहेत आणि मग इथून जाऊन मग आतमध्ये जायचे जिथे 20ची नोट आहे. बरोबर, ज्या 20च्या नोटवर जी चित्रकारी किंवा ते लिहिलं आहे ना किल्ल्यासारखं दाखव, हे आहे ना ते आतमध्ये आहे. तर ते बघायला जाणार आहे. इथून इथे आम्ही एवढं आम्ही बघितलं. हे 10व्या नंबरला आहे ना ते मंदिर आहे. मंदिराचं चिन्ह आहे. हे शंकराच्या पिंडीचे आहे. खूप मोठी अशी विशाल आहे. आणि आता आम्ही इथे आणि या बाजूला जाणार आहोत वरती साईडला. चला, हे वॉकिंग डिस्टन्स आहे ना फक्त 7, 5, 11, 22 मिनिटाचं आहे. दुसरं जास्त काहीच नाही. आणि एवढे चांगले फोटो येतात ना, मी खरंच सांगते खूप चांगले फोटो येतात. आणि तुम्हाला जर व्हिडिओग्राफी वगैरे करायची असेल ना तर इथे नक्की या. खूप छान फोटो येतात. अरे आम्ही या माणसासाठी थांबले आणि हा आम्हाला, अरे कधीपासून थांबलेत तर मी काय करू. चल, नुसता डुक्करच वाटतो ना. चल आता आम्ही चालले गाडीत बसायला आणि गाडी डायरेक्ट घरी जाणार. घरीच जायचं ना. आता 2-3 स्पॉटवर जाणार आहेत असं विचार चाललाय थोडा. इथे डायरेक्ट ऑन द वे ठरते. असं ठरवून नाही, तिकडेच ऑन द स्पॉट गाडीत बसायचं. कुठे जायचं करायचं आणि मग बघायचं किती लांब आहे किती नाही ते, किती टाइम लागेल. हां जायचं, किती चालायचं आहे. चल जाऊ. चला नेक्स्ट लोकेशन. एवढं फास्ट तिकीट दुखायला लागलं. गाईज आता आम्ही आलेले आहेत 12 ज्योतिर्लिंग शिवालयामध्ये. ह्याच्यामध्ये ना 12 ज्योतिर्लिंग आणि तुम्हाला एक दाखवते थांबा. एक सेकंड. हे बघा किती मोठी शिवलिंगाची मंदिर आहे. आणि ह्याच्या आतमध्ये ना असे 12 शिवलिंग आहेत. जेवढे पण शिवलिंग आहेत ना ते तुम्हाला दाखवा. हे शनिदेवाचं असं बनवलं आहे.
तमस मेरा. आणि हे ते शिवलिंगाचं ते आहे ना, त्याच्याच बाजूला विष्णू आहे. आता तिकडे चाललंय आणि मग इथून निघाल्यावर एक मिनिट मी पाया पडते. उतरले आणि आता चालले जेवायला. अजून आम्ही जेवले नाही. कुठे का चालले आता? जेवायला चाललेली आहे. आता मी जेवायला चाललेली आहे. आज मी नॉनव्हेज खाणार नाही खाणार. मटन नाही खाणार. कोणी किती पण सांगितलं तरी खायचं मलाच आहे. मीच ठरवणार काय खायचं आणि काय नाही ते. माय लाईफ माय रूल. तुझे वडापाव तिकडे नाही वडापाव बिडापाव काय नाही. गपचूप समजलं ना. आपण इकडून कुठे चालले? ओय पण कुठे जायचं आहे? ते बिचारीच्या आजी तर ती सांगते की काय विचार करतो. अरे करू दे रे विचार. कौन दुनिया के 4 लोग क्या सोचते? खाएंगे हम अपने पैसों से और इनका क्यों सोचे हम लोग? हम ना एक सिंगल है. आ जा इथे भरते. नाही 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 राहील आमचा अवतार. दाखव तिकडे अवतार. काय काय वाईट आहे त्यामध्ये? काय वाईट आहे? एवढी छान दिसते एकदम सुंदर. पनीर आणि ह्या लोकांना नॉनव्हेज मागवलं. नॉट बाबाकडे ते तुला सांगते काय झालं. आमची सगळी मटनची आयटम होती. मटन होती, सुरमई होती आणि मला तरी 2 जणच खाऊन गेलेले. तर म्हणून मी मटनचं सगळं जास्त प्लेट बसेल आपल्याला म्हणून मी तुला सांगितलं आणि खोटं. अरे तर नुसतं सांगितलं असं जाऊ दे. बिल नाही दिलं तर कमी असतं तर मटन होतं, सुरमई होती. म्हटलं हे जास्त असेल बिल. त्याच्यानंतर मी सांगितलं तिला की आमचं नाही नव्हतं. एकदा फक्त बोलत काय काय आयटम जरा वाचा ना. मग ती बोललीस ना जम जम जम. 1600 मी विचार केला. अरे नाही ती आधीच तापलेली. पण तू विचार कर ना, एक कॉमन गोष्ट आहे की नाही. तुला तुझं बिल माहिती नाहीये आणि मटनचं जर जास्त असेल, जर तुझं कमी असेल तर मग काय मटन जास्त पाहिजे. हा मग मी ते विचार करून हे केलं की चालतं होतो. तू ह्याला काउंटर देऊच नको. हा इकडे तिकडे हसत गेला माहिती का. आम्ही तिथून असं विचार केला भाई मी भागेला चल जाऊ नाही आपल्याला गाजायला लागलाय. नंतर मग परत तो बिल हे करत होता ना, परत मारायचं होत होतं. त्याने परत 1800 केलेलं. परत चूक केली. ह्याला काउंटर देऊच नको. चला आता आम्ही चालले घरी. बॅक टू घरी चालले ना. तिकडे न जाणार मिळत ना. काय पाहिजे ह्या लोकांमध्ये दाखवत नाही माझ्यावर. तुम्ही लोकांनी नॉनव्हेज खाल्लाय. ना पंचवटीला जाणार होते, पंचवटीला. पण ह्या लोकांनी नॉनव्हेज खाल्लाय. नॉनव्हेज खाऊन काय मंदिरात जायचंय. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन.
हा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.